हे पण कशाकरता ऑफर द्यायची? त्याच्यामुळे काय मोठा पक्ष होणार आहे का? त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजून घेणं. अंबादास दानवे त्याच्या घरी जायचे कारण काय होतं? अंबादास दानवे नेता आहे शिवसेनेचा, हा नेतेगिरीचा अपमान आहे. त्यांनी खरं म्हणजे इकडे त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे त्याला आणि मग बोललं पाहिजे. पण त्याच्या घरी जाऊन त्याला ऑफर देतो म्हणजे हे कुठलं, म्हणजे आपल्याला गरज आहे का काही लोकांची? आपल्याकडे कार्यकर्ते नाही का? आमच्याकडे बरेच कार्यकर्ते कन्नडला. आज एकनिष्ठ माणूस आमदार त्या ठिकाणी जो आपला आहे, तो एकनिष्ठ आमदार त्या ठिकाणी उदय सिंग तो गेला नाही कुठे. आमचे अण्णासाहेब शिंदे आहे, बाकीचे अनेक पदाधिकारी आहे, त्यांना दिलं सोडून याच्या पाठीमागे राहून का? ज्यांनी मासाहेब मीनाजी ठाकरेंच्या बाबतीत घाणेरडं वाक्य मारलं होतं, असा संताप येतो. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ठिकारीपणी केली. म्हणजे बाकी शिवसेनेच्या बाबतीत काय काय बोलला तो ते तर सोडून द्या. पण त्याच्या स्वतःच्या बायको जी आमदार आहे त्या बायकोच्या अगेन्स्टमध्ये पण इतकं बोलला. म्हणजे एका महिलेला त्या ठिकाणी असं बोलतो, अशा लोकांना घ्यायचं आपण? हे मी तर माझा पूर्ण विरोध आहे आणि मी त्याला येऊ देणार पण नाही. त्यांनी त्याचा तिकडं पक्ष काढावा, काही करावं. त्यांनी गद्दारी केलेली आहे. गद्दारी केल्या माणसाला कशाला घ्यायचं? स्पष्टपणे सांगतो मी. आणि जे काही पाठीमागे लागलं तर त्या घ्यायचं काय? तर मी त्यांना हे सांगणं की तुम्हाला काही खूप मोठं हे आहे का? कोणीही जरी सांगितलं त्याला घ्यायचं नाही. कारण त्यांनी आपल्या शिवसेनेच्या अगेन्स्टमध्ये, उद्धव साहेबांच्या अगेन्स्टमध्ये, मासाहेब मीनाजी ठाकरेंच्या अगेन्स्टमध्ये याने खूप काही वाईट वर्तन केलेलं आहे, वाईट बोललेलं आहे. ते मला आवडत नाही.